शिवो नाम सतपतिष्ठे पिता नमस्ते अस्तु मामाहि कोसेः निवर्धयाम्यायुधे नाद्याय प्रजननाय राय स्वोकाय सुप्रजास्वाय सुवीर्याय नमः शाम्भवाय च मयोद्भवाय च नमः शङ्कराय च मय मागून द्या जा समजा दुष्काळ दुष्काळ माती फुटीलय तान्हेली धीराज योगीराज श्रीमंत 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 श्री शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की ज्ञान गोविंद रणधुरंदर सर्जा शिवछत्रपती पुत्र संभाजी महाराज की संभाजी महाराज की संभाजी महाराज की नमो पार्वती पते हर 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 जय भवानी जय भवानी जय भवानी तुमची आली ना माझ्या नंदी ध्यान देशवाच माझ्या मनाला देशूच या मनामध्ये नाम देशूच नाम शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 6 जून 352वा राज्याभिषेक सोहळा। आम्ही सगळे भाग्यवान आहोत, या देशामध्ये राहणारे सगळे नागरिक, महाराष्ट्रात राहणारे नागरिक, की शिवछत्रपतीच्या रूपाने 352 वर्षापूर्वी
या देशामध्ये रयतेचं राज्य स्थापन करून महाराजांनी त्यावेळीच जी सुलतानी राजवटीमुळे ती जनता होरपळून निघत होती व महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी जी हिंदुस्थानची परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार महाराजांनी आपलं रयतेचं राज्य स्थापन व्हावं, हिंदू स्वराज्य स्थापन व्हावं म्हणून महाराजांनी अटोकाट प्रयत्न केले, परिश्रम केले. त्या परिश्रमाची फलश्रुती अशी होती की 6 जूनला 352 वर्षापूर्वी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर आरूढ झाले आणि हा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण देश आनंदी झाला व आम्हाला विश्वास निर्माण झाला, आम्हाला रयतेला विश्वास निर्माण झाला की आमचा राजा सिंहासनावर बसला. त्यामुळे आमची मान ताईट झाली. आज आम्ही जे जगतोय, आज जे मान ताईट करून आम्ही देशात फिरतोय, याच्या मागे शिवछत्रपतींची प्रेरणा, आमच्या मागे सिंहासनाची प्रेरणा, या राज्याभिषेकाची प्रेरणा आमच्या मागे आहे. अशा या दिवशी शिवचरित्र प्रसारक मंडळाच्या तर्फे या ठिकाणी प्रमोद भाऊ ढेरे आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ दरवर्षी शिवतीर्थावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा अभिषेक व या ठिकाणी सर्वांना घेऊन या ठिकाणी करतात. त्यामुळे यावर्षी सुद्धा 352वा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी शिवचरित्र प्रसारक मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा झाला. सर्वांना मी या शिवराज्याभिषेकाच्या आपल्या या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. धन्यवाद. विशालगडावर कुर्बानीसाठी कोर्टाने परमिशन दिली आहे, यावर तुमचं शिवप्रेमी म्हणून काय मत आहे? 2 दिवसांनी मुस्लिम समाजाची बकरी ईद आहे व कुर्बानीच्या संदर्भामध्ये अन्य बरेच ठिकाणं त्यांच्याकडे आहेत. विशालगड सारख्या पवित्र ठिकाणी आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो. आम्ही भारतीय नागरिक आहोत. सर्वोच्च न्यायालयापासून तर कनिष्ठ न्यायालयापर्यंत आम्ही शिवप्रेमी, आम्ही त्यांचा सन्मान करणारे आम्ही लोक आहोत. परंतु विशालगड हा आमचं प्रेरणास्त्रोत आहे, ते आमचं हृदय आहे. अशा ठिकाणी त्यांनी कुर्बानीला परमिशन देणं म्हणजे या देशामध्ये चुकीच्या पायंडा पाडण्यासारखं झालंय. कदाचित त्यांची काय भौगोलिक परिस्थिती, तत्कालीन परिस्थिती काय असेल ती इथून सांगता येणार नाही. परंतु मोरोक्को सारख्या मुस्लिम देशामध्ये परवाच्या दिवशी कोणतीही कुर्बानी देता येणार नाही म्हणून मोरोक्कोनी बंदी घातलेली आहे. असं असताना भारतासारख्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे प्रेरणास्त्रोत आराध्य आहेत आणि विशालगड हे आमच्या हृदयावर बसलेला आमचा तो गड आहे. अशा ठिकाणी न्यायालयाने परमिशन देणं, एक शिवप्रेमी म्हणून मी त्याचा निषेध व्यक्त करतो. आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी न्यायालयाला सुद्धा शिवप्रेमी म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमी आम्ही वरच्या न्यायालयाला विनंती करू की हा निर्णय अत्यंत आमच्यावर अन्याय करणारा व आमच्या भावनाला दुखविणारा निर्णय आहे. तर माझ्यासोबत सुप्रसिद्ध इतिहासप्रेमी व शिवप्रेमी आहे तर कुणाल दादा काळे. आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे तर त्यावर तुमचा कोणता मानाचा मुद्रा राहील महाराजांना? नमस्कार, जय शिवराय. मी कुणाल काळे. आज शिवराज्याभिषेक सोहळा 352वा. सर्वात महत्वाचं म्हणजे असं की शिवाजी महाराजांचा जो शिवराज्याभिषेक सोहळा झालेला आहे हा इतिहासामध्ये किती महत्वाचा होता आणि किती नाही हे समजून घेणं आजच्या युवकांना खूप महत्वाचं आहे. कारण तो वेळेस जो शिवाभिषेक सोहळा झालेला शिवाजी महाराजांचा, तर यागं मागं मुख्य कारण काय आज सगळं आपल्या युवकांना समजण्याची गरज आहे. तर मी प्रत्येक युवकांना आवाहन करेल की इतिहासाच्या आपण पुस्तक बघू शकता किंवा आणखी काही बायोग्राफिक पिक्चर वगैरे होऊ शकतात. तर यामधून राज्याभिषेक सोहळा हा का महत्वाचा होता हे जाणून घ्या आणि यानुसार आपल्या आयुष्यामध्ये त्याला कसा काय आत्मसात करता येईल तो करण्याचा प्रयत्न करा.